थोडे पोहे, काही भाज्या, उकडलेला बटाटा आणि मसाले मिळून एक छानसा पदार्थ तयार होतो. चला तर मग बघूया. एका भांड्यात भिजवलेले पोहे, उकडलेला बटाटा, उकळून स्मॅश केलेले कॉर्नफ्लॉवर आणि मटार, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कोबी, सिमला मिरची, किसलेलं गाजर, किसलेलं आलं लसूण आणि काही मसाले हे सगळं एकत्र करायचं. चवीनुसार मीठ घालायचं. त्याचं छानसं पीठ मळून घ्यायचं आणि मग त्याचे आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये गोळे करायचे. एकीकडे कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी टाकून छानसं पातळ मिश्रण बनवायचं आणि बारीक रवा घ्यायचा बाजूला. तुमच्याकडे ब्रेड क्रम्स अवेलेबल असतील तर ते घ्या आणि छानसे आकार देऊन टिक्कीला त्याला कॉर्नफ्लोअरमध्ये डीप करून रव्यामध्ये घोळवून तव्यावर तेल टाकून शॅलो फ्राय करायचं. टिक्की फ्राय करताना त्याच्यावर झाकण ठेवायचं 5 मिनटं, म्हणजे आतल्या भाज्या ज्या कच्च्या आहेत त्या शिजतील. आणि हां, एक महत्त्वाची टीप, आपण जे लसूण आणि आलं किसून घातलं आहे ते ना तेलात फ्राय करून घालायचं, म्हणजे आपल्याला लसणाची कच्ची चव लागणार नाही. एकीकडे पुदिन्याची चटणी करून घ्यायची. मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, दही, साखर, मीठ, पुदिना. मी इकडे सुकलेला पुदिना वापरला आहे. झाली चटणी रेडी. मस्तपैकी आपले कटलेट पण तयार होत आहेत. दोन्हीकडनं छान शॅलो फ्राय करून घ्यायचे. यात पोहे घातल्यामुळे बेसन किंवा तांदळाचं पीठ घालायची गरजच लागली नाही. बघा किती छान कटलेट तयार झाले. पुदिन्याची चटणी, टोमॅटो सॉस आणि थोडासा कांदा, बस. अजून काय पाहिजे? वाट कसली बघताय? तुम्हीही करून बघा व्हेज पोहा कटलेट आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. चलो बाय बाय.